की काल संबंध देशामध्ये अतिशय उत्साहानं शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीला माझा कार्यक्रम कालचा पुणे शहरामध्ये SSVMS शिवाजी प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तो पुतळा बसवण्याच्यामध्ये शाहू राजांचा हात होता आणि शाहू राजांनी बसवलेला तो पुतळा त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराज म्हणजे थोरले साहेब महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी नसतं कुणी त्या ठिकाणी येत असतं आणि कालच्या कार्यक्रमाला मालोजी राजे आणि शाहूसाहेब महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत, विलंब झाला. तो कार्यक्रम आम्ही उरकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोल्हापूर असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमात त्यांची माझी भेट होऊ शकली नाही, तर आज आल्यावर कथाक्षणात त्यांना जाऊन भेटायचं. आणि काल आपण येऊ शकला नाही, पण तुम्हा सगळ्या त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे शाहू महाराज, आणि त्यावेळी तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे. आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असता, पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही भेट झाली नाही. आणि आज कोल्हापूरला आलो आहे तर आपल्याला भेटून जावं या हेतूने मी आलो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे. खरं तर असं झाली कसं कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असं आमचं तर कानावर नाही का, हे काय कुठनं आले. पण आपल्याला हे आवडेल का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. महाराजांची पण विनापूर्वी पण इच्छा होती तिला खासदार व्हावं. मी इतके वर्ष येतोय कधी माझ्या कानावर कोणी घातलं नाही, पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्याला अधिकार नाही. आमची आघाडी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांशी किंवा माझ्याही सहकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला. मला आश्चर्य वाटतं, असं कधी होत नाही. पण नंतर कळलं की व्यंकटराव भोसले एक उपयुक्तांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती भटक्या विमुक्त जातीचा, त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले. व्यंकटरावच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही वेळ थांबायला लागलं. याचा अर्थ हा आहे की थोड्या शाहू राजांचा जो विचार होता तो ते आधी चालत होता. आम्हा लोकांच्या भेटीपेक्षा या उपेक्षित समाजात काम करणारा व्यंकटराव त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली. हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत, राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदे नाही. सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची
ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोलले नाही, पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल. सर आज मराठा आरक्षण निर्णय झालेला आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे, काय सांगू शकता? यापूर्वी देखील असं केलं मात्र ते चुकलं नाही. आता पुन्हा एकदा तसंच आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवललाच गेलं. नंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच ड्राफ्ट आहे, तसाचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकवटाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टांचे निकाल हे अनुकूल नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल? कारण चर्चा सुरू आहे, कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल, कधीपर्यंत त्याला पूर्णविराम मिळेल? कारण 10 तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची. नाही, आता कसं झालं आहे, 48 जागा आहे. 48 जागामध्ये 39 जागेपर्यंत आमच्यात एकवट आहे. एक 5-6 जागा शिल्लक आहेत, आमची भेट होऊ शकली नाही. मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहेत आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि 2-4 जागा याच्यामध्ये एकवट झालं नाही तर आम्ही जे मी स्वतः चर्चेत नसतो, तर मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्या 2-3 जागा जिथे एक वाक्यता नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन टाकू. महायुतीने ज्या पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे, महायुतीच्या 32 जागांवरती महायुती जी आहे ती भाजप जी आहे ती लढवणार आणि शिवसेनेला 10 आणि 6, राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात येतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मला माहिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे, 45+, 400+ वगैरे, त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय का? नाही, मला थोडं त्यांच्याकडनं कमतरता अशी पार्लमेंटमध्ये एकंदर जागा 488 आहेत ना, किती? 542 आहेत आणि त्या 42मध्ये महाराष्ट्राचे 48 आहेत. त्यामुळे ते 40 किंवा 400 हे सांगतात ते कमी सांगतात. ते त्यांनी खरं 48 सांगायला हवे ते आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार आहोत असं सांगायला हवं. त्यामुळे इथनं पुढं त्यांनी 11 सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्ला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील प्राणपणाला लावून लढतायत, त्यांची फसवणूक पुन्हा एकदा झाला. मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. असं आहे की त्यांचं मी स्टेटमेंट आता पाहिलं की उद्याच्याला त्यांनी बैठक बोलवली. उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं म्हणलेलं आहे आणि त्यामुळे एका सेन्सिटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्याच्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं वाटतं आज त्याचं बोलणं योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबेन आणि त्यानंतर मध्ये राज ठाकरे जे ते माहितीमध्ये जाणार आहेत अशी एक चर्चा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.